तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी. तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. तर तुमच्या खात्यामध्ये आता 1500च्या ऐवजी जी की तुम्हाला आता मिळणार आहे 2500 रुपये, जी की तुमच्या DBT खात्यामध्ये जमा होणार आहे. तर कोणत्या जिल्ह्यात तिथं वाटप होणार आहे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर त्या संदर्भाचा जो काही GR इथं आलेला आहे. तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजना, तर यामध्ये जे की तुम्हाला 1500 रुपये प्रति महिना इथं देण्यात येत होता. तर आता त्याऐवजी तुम्हाला 2500 रुपये जे की तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर त्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत तर आता या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहे. तुम्ही जर आपल्या सरकारी योजना मराठी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर त्यामध्ये सर्वप्रथम जो काही जिल्हा यामध्ये मुंबई शहर आहे, मुंबई उपनगर, तर या जिल्ह्यात आता पैसे जमा होण्यास सुरुवात. त्यानंतर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर. जर तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा नवीन फॉर्म जर भरायचा असेल तर ते कशा पद्धतीने भरायचं आहे, कोणकोणते आवश्यक कागदपत्र इथे लागणार आहे, तर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती सर्व अपडेट्स तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर 11वा जो आहे यामध्ये नंदुरबार, त्यानंतर पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, परभणी, धाराशिव, जालना, लातूर, हिंगोली. तर या 35 जिल्ह्यांमध्ये जे की आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे काही पैसे आहेत, जे की तुम्हाला GR नुसार इथं दाखवलेलं आहे, 1500च्या ऐवजी त्यांच्या खात्यामध्ये 2500 रुपये जे की आधारली बँक खात्यामध्ये इथं जमा होण्यास सुरुवात. ज्यांना कोणाला नवीन फॉर्म भरायचं असेल तर त्यांनी लगेच हे कागदपत्र तुमच्या जर कडे असेल तर तुम्हीसुद्धा यासाठी अर्ज करून महिन्याला 2500 रुपये मिळवू शकता. त्यानंतर या पोर्टलवरती यायचं आहे. तर इथं क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला सर्व माहिती बघायला मिळेल. किमान 15 वर्षापासून महाराष्ट्राचे रहिवासी जर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे. 18 ते 65 वर्ष कमी तुमचं वय असणे आवश्यक आहे. तर आता कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जे की महिला जर असेल तर वार्षिक उत्पन्न 21,000पर्यंत तुम्हाला इथं लागणार आहे. त्याचप्रमाणे जे काही वेतन आहे ते तुमच्या खात्यामध्ये ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे तर अशांमध्ये तुमचे जे काही पैसे आहेत तिथं जमा केले जातील. त्याचप्रमाणे यामध्ये दिव्यांग असेल, मूकबधीर असेल, अंध असेल, त्याचप्रमाणे जर तुम्हाला हँडिकॅप जे म्हणतात ते असेल किंवा तुम्हाला तुमचं वय जर 60 वर्षाच्या वरती झालेलं असेल तर तुम्हाला त्याचप्रमाणे निराधार पुरुष, महिला, तर अशांना घटस्फोटित महिलांना या योजनेचा लाभ इथं दिला जातो. तर यामध्ये जे की तुम्हाला आवश्यक कागदपत्रे म्हणजे वयाचा दाखला, तर वयाचा दाखला तुम्ही तुमच्याकडे जन्म प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही शाळा सोडण्याचा दाखला म्हणजे TC दिले तरी चालेल किंवा आधार कार्ड तुमच्याकडे जर असेल तर तुम्हाला हे इथं लागणार इत्यादी डॉक्युमेंट्स. उत्पन्नाचा दाखला, तुम्ही उत्पन्नाचा दाखला इथं लागणार आहे. रहिवासी दाखला तुम्ही ग्रामसेवक, तलाठी, पटवारी, त्याचप्रमाणे पोलीस पाटील, सरपंच कोणाचाही दाखला घेतला तरी चालेल. त्याचप्रमाणे दिव्यांग जर असेल तर हँडिकॅप सर्टिफिकेट, मूकबधीर जर असेल, मतिमंद असेल तर त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहे. त्याचप्रमाणे अनाथ असल्यास अनाथाचा दाखला वगैरे तुम्हाला इत्यादी डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे. तर ज्यासाठी तुम्हाला जे काही अनुदान आहे ते आता तुम्हाला अनुदान इथं 1500च्या ऐवजी जे की 2500 रुपये जे की तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे तर अशांमध्ये तुमचे जे काही पैसे आहेत तिथं संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे जे की इथं DBTच्या माध्यमातून तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे तर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर ज्यांच्या कोणाच्या खात्यामध्ये 1500 जमा झाले की
2,500 कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.